स्तुती असो, त्याच्या नावाला धन्यवाद असो की देवाने आपल्याला हा प्रसंग दिलेला आहे. त्याची वाणी ऐकण्यासाठी, त्याचं वचन ऐकण्यासाठी, त्याच्यावर मनन करण्यासाठी आणि आशीर्वादित होण्यासाठी आपण प्रार्थना करूया. प्रभू देवा, आम्ही तुझी स्तुती करतो. पुन्हा पुन्हा तू आम्हाला तुझ्या जवळ बोलवतो. तुझा संदेश तू आमच्या कानी पडू देतोस प्रिय प्रभू, आणि त्याद्वारे तू आमचं मार्गदर्शन करतोस, आम्हाला उत्तेजन देतोस, आम्हाला प्रकाश देतोस. याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. पुढील वेळ आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणतो आहे, आमेन. आजचा जो संदेश आहे आणि त्याचा जो शास्त्र भाग आहे तो याप्रमाणे आहे. 1 पेत्र 2 अध्याय आणि 9 वचन मी वाचून दाखवतो. 1 पेत्र 2 अध्याय 9 वचन. तिथे असं लिहिलेलं आहे, तुम्ही तर निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहात, यासाठी की ज्याने तुम्हास अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले, त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावे. आणि योहान सुवर्तमान 15:16 मध्ये असं लिहिलेलं आहे, तुम्ही मला निवडले नाही, तर मी तुम्हास निवडले व तुम्हास नेमिले आहे. आजचा संदेशाचं जे शीर्षक आहे ते याप्रमाणे आहे, देव निवडतो व उभं करतो. देव निवडतो व उभं करतो. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत आपण पाहतो की अमेरिकन जनतेने डोनाल्ड ट्रम्प यांना प्रेसिडेंट म्हणून निवडलं. आणि ही तेथील जनतेने जी निवड केली ती जनतेने निवड केली असं नव्हे, परंतु मला असं वाटतं की ते देवाने निवड केलेली आहे. देवाने त्यांना निवडून दिलेलं आहे आणि देवाने त्यांना उभं केलेलं आहे. या विशिष्ट असल्या प्रकारच्या आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये तुम्ही जर पवित्र शास्त्र पाहिलं तर तुम्हाला दिसून येईल की देवाने त्याच्या अनेक लोकांना निवडलं आणि त्यांना उभं केलेलं आहे. उदाहरणार्थ, देवाने अब्रामाला ऊर गावावरून निवडलं आणि त्याने त्याच्यासाठी त्या अब्रामाला उभं केलं. त्याचप्रमाणे इस्रायलांना मिस्राच्या गुलामगिरीमधून सोडवताना देवाने मोशेला निवडलं आणि त्याला उभं केलं. त्याचप्रमाणे योसेफाला देवाने निवडलं आणि उभं केलं. इस्रायलांवर राज्य करण्यासाठी देवाने आपला प्रिय असल्या प्रकारचा एक माणूस उभा केला आणि त्याचं नाव आहे दावीद. देवाने दावीदाला निवडलं आणि त्याने त्या परिस्थितीमध्ये त्याला उभं केलं. त्याचप्रमाणे इस्रायल लोकांना संदेश देण्यासाठी देवाने संदेष्टे जे होते त्यांना निवडलं आणि त्यांना उभं केलं. पलिष्ठ्यांपासून, पलिष्ठे हे इस्रायलाचे नेहमी शत्रू असल्या प्रकारचे होते, त्यांच्यापासून सोडवण्यासाठी देवाने वारंवार शास्त्रांना निवडलं. आणि त्याचप्रमाणे येशूच्या काळामध्ये येशूने त्याच्या शिष्यांना निवडलं. आणि अशा रीतीने आपण पाहतो की देव हा एका परिस्थितीमध्ये त्याच्या लोकांना निवडत असतो आणि त्याच्या कार्यासाठी तो त्यांना उभं करत असतो. निवड ही अतिशय गंभीर, मौल्यवान आणि अभिमानाची असल्या प्रकारची गोष्ट आहे. त्या निवडीच्या मागे देवाचा एक हेतू असतो, एक योजना असते. विशिष्ट संकटाच्या परिस्थितीमध्ये, विशिष्ट ठिकाणी आणि विशिष्ट कार्यासाठी देव त्याच्या लोकांची निवड करीत असतो. त्यातल्या त्यात जर देवाच्या निवडीकडे जर आपण पाहिलं तर आपल्याला दिसतं की देवाची निवड ही अतिशय मौल्यवान, अद्भुत, गंभीर आणि स्वाभिमानाची असल्या प्रकारची गोष्ट आहे. हे आपल्याला दिसेल. देव ज्यावेळेस निवडतो एखाद्या व्यक्तीला, त्यावेळेस तो त्या व्यक्तीची पात्रता, त्याचं शिक्षण, त्याचं ज्ञान, त्याचं सामर्थ्य, त्याची श्रीमंती ह्या गोष्टी पाहत नाहीत. पवित्र शास्त्रामध्ये एक वचन आहे, 1 कोरिंथी 1:27 मध्ये असं लिहिलेलं आहे, तरी ज्ञानास लाजवावे म्हणून देवाने जगातील जे मूर्खपणाचे ते निवडले
आणि जे बलवान ते लाजवावे म्हणून देवाने जगातील जे दुर्बल ते निवडलेले आहे। या ठिकाणी आपल्याला दिसतं की देवाची निवड ही कशा रीतीने झालेली आहे। जुन्या करारात देवाने अशाच रीतीने त्याच्या लोकांची निवड केलेली आहे। उदाहरणार्थ देवाने अब्रामाची निवड केली। अब्राम हा त्याच्या गावातला, त्याच्या देशातला सर्वात शिकलेला होता, श्रीमंत होता आणि श्रेष्ठ होता। असल्या प्रकारे आपल्याला दिसत नाही। त्याच्याच काळामध्ये इतरही अनेक लोक श्रीमंत असतील आणि श्रेष्ठ असतील आणि शिकलेले असतील, परंतु देवाने त्यांना निवडलं नाही आणि लाखो लाखो लोकांमधून, त्या देशामधून एकट्याला निवडलं आणि तो एकटा मनुष्य म्हणजे अब्राम होता। देवाने मोशेला निवडलं। खरं पाहिलं तर अरोन जो त्याचा भाऊ होता त्याला निवडायला पाहिजे होतं, कारण तो चांगला बोलणारा, हुशार असल्या प्रकारचा होता, बोलण्यात हुशार होता, परंतु देवाने मोशेला निवडलेलं आपल्याला दिसतं। त्यानंतर देवाने एलियाला निवडलं। एलियाविषयी तर स्पष्ट सांगितलेल्या वचनामध्ये की तो अगदी सर्वसाधारण असल्या प्रकारचा मनुष्य होता, परंतु देवाने त्याला संदेष्टा म्हणून निवडलेलं आपल्याला दिसेल। त्यानंतर आपल्याला दिसतं येशूने त्याच्या 12 शिष्यांना निवडलं। कोण होते हे शिष्य? कोणत्या राजघराण्यातले नव्हते, राजवाड्यातले नव्हते, मोठे शिकलेले नव्हते, मोठ्या घराण्यातले नव्हते, मोठे श्रीमंत नव्हते, परंतु प्रसिद्धीपासून दूर असलेले, अशिक्षित असलेले, साधे भोळे, ज्यांना कुठलंच राजकारण माहीत नाही, कुठलंच समाजकारण माहीत नाही, कुठलंच धर्मग्रंथाचं ज्ञान नाही, असल्या प्रकारचे ते लोक देवाने त्याच्या सेवेसाठी निवडलेले आपल्याला दिसतात। आणि या सगळ्यावरून आपल्याला असं दिसतं की देव ज्यावेळेस निवड करतो त्यावेळेस बाह्य गोष्टीकडे पाहत नाही, परंतु अंतःकरण पाहतो। तो हे पाहतो की ही व्यक्ती माझं साधन, माझ्या हातातली साधन होईल का? ही व्यक्ती माझ्या हातातलं शस्त्र होईल का? ही व्यक्ती माझं पात्र होईल का? पात्र हा शब्द सुद्धा शास्त्रामध्ये वापरलेला आहे। ज्यावेळेस त्याने देवाच्या लोकांची निवड केली, पात्र, शस्त्र आणि साधन, ती व्यक्ती माझं साधन होईल का, शस्त्र होईल का आणि पात्र होईल का? आणि जर होईल तर अशा व्यक्तीची देवाने त्याच्या इच्छेप्रमाणे, योजनेप्रमाणे निवड आपल्याला केलेली दिसते। देवाने असल्या प्रकारे आपण पाहिलं की शास्त्रामध्ये अनेक लोकांना निवडलं आणि आज आपण पाहतो देवाने आपल्याला सुद्धा निवडलं। ही जी निवड आहे ही माणसाला नम्र करणारी असायला पाहिजे। ही जी निवड आहे ती आम्हाला, आमच्यासाठी अभिमानास्पद, ज्याचा आम्ही अभिमान बाळगाव असल्या प्रकारची निवड आहे। ही जी निवड आहे ती अशी आहे की रोजचं दैनंदिन जीवन जगत असताना आम्ही त्याची जाणीव ठेवून आमचं जीवन जगावं। त्या निवडीची जाणीव जी देवाने केलेली आहे, त्या निवडीची जाणीव ठेवून आम्ही आमचं दैनंदिन जीवन जगावं। जे देवाचे इस्रायल लोक, देवाचं इस्रायल राष्ट्र आणि त्या राष्ट्रातील त्याचे लोक यहुदी किंवा त्यांना ज्यू म्हणतात, त्यांच्याशी समजा तुम्ही फक्त 15 मिनिट संभाषण केलं तर त्या 15 मिनिटामध्ये कमीत कमी 5-10 एका गोष्टीचा उच्चार करताना ते तुम्हाला दिसतील आणि ते ह्या गोष्टीचा की ते म्हणतील, आम्ही देवाचे निवडलेले, आम्ही देवाचे निवडलेले। त्या लोकांना ह्या गोष्टीचा फार अभिमान आहे आणि ह्या गोष्टीची अत्यंत असल्या प्रकारची जाणीव आहे। पुढचा मुद्दा, देव ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला निवडतो आणि उभं करतो त्यावेळेस एका विशिष्ट कार्यासाठी तो निवड करतो। निवडच, त्याच्या पाठीमागे काहीतरी हेतू असतो आणि तो त्याचं जे कार्य आहे ते पूर्ण करण्यासाठीचा असतो। एका कार्यासाठी, एका विशिष्ट कार्यासाठी देव त्या व्यक्तीला निवडत असतो। उदाहरणार्थ अब्रामाचं जीवन जर पाहिलं तर देवाने त्याला का निवडलं होतं, कशासाठी निवडलं होतं? तर देवाने त्याला आशीर्वादित होण्यासाठी आणि त्याच्याद्वारे इतर राष्ट्र
आशीर्वादित होण्यासाठी निवडलेलं होतं आणि त्या राष्ट्राकडून देवाचं शेवटी गौरव व्हावं यासाठी देवाने अब्रामाला निवडलेलं होतं. देवाने मोशेला कोणत्या कार्यासाठी निवडलं? देवाने मोशेला याच्यासाठी निवडलं होतं की इस्रायल लोक जे मिस्राच्या गुलामगिरीमध्ये होते त्यांना सोडवण्यासाठी देवाने त्याला निवडलं होतं आणि उभं केलं होतं. आणि इतकंच केलं नव्हे, परंतु त्या राष्ट्राची सुटका करून जो वतनाचा देश कनान तेथपर्यंत नेण्यासाठी, पुढारीपण करण्यासाठी देवाने मोशेला निवडलं होतं. देवाने दानिएलाला निवडलं होतं. कोणत्या कार्यासाठी? देवाने दानिएलाला यासाठी निवडलं होतं की ज्या मूर्तीपूजक बाबेल देशामध्ये तो होता, देवाला त्याच्या जीवनामध्ये असं कार्य करायचं होतं की त्या देशाला हे कळावं की इस्रायलांचा जो देव आहे तो केवळ इस्रायलांचा नव्हे, केवळ बाबेलाचा नव्हे, परंतु संपूर्ण जगाचा देव आहे आणि जगातील प्रत्येक राज्यावर, प्रत्येक राष्ट्रावर त्याची सत्ता आहे. हे शिकवण्यासाठी, हे दाखवण्यासाठी, या कार्यासाठी देवाने दानिएलाची निवड केली होती. देवाने योसेफाची निवड केली आणि त्याला उभं केलं. कशासाठी? त्या काळात जो महाभयंकर दुष्काळ पडणार होता पूर्ण जगामध्ये, त्या दुष्काळामध्ये जगाला वाचवण्यासाठी. इतकंच केवळ नव्हे, परंतु योसेफाचा जो निवडलेला वंश होता, इस्रायल लोकांचा वंश, त्याला वाचवण्यासाठी. त्याचप्रमाणे गुलामगिरीत त्या वंशापासून एका राष्ट्राची निर्मिती करण्यासाठी आणि त्या देशाकडून देवाचं गौरव होण्यासाठी आणि हे दाखवण्यासाठी की हा जो देव आहे तो इस्रायलांना निवडणार आहे, त्याचप्रमाणे त्यांच्यामध्ये राहणार आहे, त्याचप्रमाणे त्यांच्या संगती चालणार आहे, हे दाखवण्यासाठी देवाने त्या योसेफाला निवडलेलं होतं. त्याचप्रमाणे येशूने 12 शिष्यांना निवडलं. त्यांना त्या काळच्या अंधारामध्ये एक प्रकाश म्हणून ठेवलं, प्रकाश म्हणून त्यांना निवडलं, यासाठी की त्या काळाच्या अंधारामध्ये त्यांनी ख्रिस्ताचा प्रकाश पसरावा. ह्या कार्यासाठी, जगाला प्रकाश देण्यासाठी देवाने त्या 12 शिष्यांना निवडलेलं होतं. मत्ती 5:14 आणि 15-16 मध्ये असं लिहिलं आहे की तुम्ही जगाचा प्रकाश आहात. तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. आज आपण पाहतो आपल्या डोळ्यासमोर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प यांना अशाच एका संकटाच्या काळामध्ये, एका वाईट असल्या प्रकारच्या काळामध्ये, पतनाच्या काळामध्ये देवाने निवडलं आणि त्या देशासाठी उभं केलेलं आहे. तिथली जर आत्मिक परिस्थिती पाहिली, धार्मिक परिस्थिती पाहिली, आपण पाहतो की या काळामध्ये तेथील लोकांची आत्मिक परिस्थिती फार घसरलेली आहे, फार खालावलेली आहे. लोक देवापासून दूर गेलेले आहे आणि लोक जगिक गोष्टीमध्ये गुरफटलेले आहे. त्यांना ह्याची जाणीव नाही की देश कुठं जात आहे. त्यांना हे समजत नाही की आपलं जीवन कुठे जात आहे, कोणत्या मार्गाने जायला पाहिजे. असल्या प्रकारच्या परिस्थितीमध्ये देवाने जे प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प त्यांना उभं केलं असं मला वाटतं. आणि जर अशीच परिस्थिती जर राहिली असती त्या देशाची, तर मला असं वाटते सैतान आणि सैतानाच्या शक्ती ज्या आहेत त्यांच्या जबड्यामध्ये हा देश गेला असता. परंतु हे देवाला मान्य नव्हतं, म्हणून देवाने या काळामध्ये त्या व्यक्तीला, त्या देवाच्या सेवकाला उभं केलं. अशा परिस्थितीमधून त्या देशाला बाहेर काढण्यासाठी आणि गेलेलं वैभव परत देण्यासाठी त्याने, आणि त्याचप्रमाणे त्या देशाच्या द्वारे संपूर्ण जगामध्ये जो प्रकाश आतापर्यंत पसरलेला आहे, तो प्रकाश पसरण्यासाठी, देवाचं कार्य होण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी देवाने त्याच्या ह्या व्यक्तीला उभं केलेलं आहे, निवडून उभं केलेलं आहे. हे माणसाचं काम नाही, परंतु हे आजच्या काळातील देवाचं कार्य आहे. देव ज्यावेळेस निवडतो त्यावेळेस त्या व्यक्तीला सर्व गोष्टींचा पुरवठा करतो.
निवडतो आणि सोडून देतो नाही. ज्या व्यक्तीला तो निवडतो त्या व्यक्तीला सर्व गोष्टींचा पुरवठा करतो, त्या व्यक्तीचं रक्षण करतो, त्या व्यक्तीचं मार्गदर्शन करतो, त्या व्यक्तीचा सपोर्ट करतो, त्या व्यक्तीसाठी त्याच्या अवतीभोवती त्याला सपोर्ट करणारे इतर लोक उभे करतो. हे देवाचं कार्य आहे त्या व्यक्तीसाठी. उदाहरणार्थ अब्रामाचं उदाहरण पुन्हा जर घेतलं तर आपण पाहतो की ज्या ठिकाणी तो गेला त्या ठिकाणी देवाने त्याला आशीर्वादित केलं, ज्या ठिकाणी तो गेला त्या ठिकाणी देवाने त्याचं रक्षण केलं, ज्या ठिकाणी गेला त्या ठिकाणी देवाने त्याचं मार्गदर्शन केलं आणि त्याच्यासाठी परिस्थिती त्याने तयार केली, त्याच्यासाठी मार्ग त्याने तयार केला, त्याच्यासाठी लोक त्याने तयार केलेले आपल्याला दिसतात. आज हीच ज्या मी ह्या गोष्टी सांगितल्या की ज्या व्यक्तीला देव निवडतो त्याला पुरवठा करतो, त्याचं रक्षण करतो आणि त्याच्यासाठी लोक उभे करतो. ह्या सर्व गोष्टी जर आपण पाहिल्या तर आपल्याला असं दिसतं की जे नवीन प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प त्यांच्याही साठी देवाने हीच गोष्ट केली. त्यांच्यावर जीव घेणा असल्या प्रकारचा अटॅक झाला. त्या अटॅकमधून, त्या हल्ल्यामधून देवाने त्यांना अद्भुत रीतीने वाचवलं. याला कारण देवाने त्यांना निवडलेलं होतं. देवाला त्यांना निवडायचं होतं आणि उभं करायचं होतं. असल्या प्रकारच्या परिस्थितीमध्ये नियम काय, जो देव ज्याला उभं करतो त्याचा पुरवठा करतो, त्याचं रक्षण करतो, त्याच्यासाठी अनेक लोक उभे करतो. आपल्याला माहिती आहे डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी अनेक लोक उभे राहिले, अनेक श्रीमंत लोक उभे राहिले, त्याचं मंत्रिमंडळ उभं राहिलं. आणि असल्या प्रकारे हे देवाचं कार्य आहे. देव इतर लोकांना सुद्धा त्यासाठी उभं करत असतो. पुढचा मुद्दा असा आहे, ज्यावेळेस देव एखाद्या राष्ट्राला निवडतो किंवा एखाद्या व्यक्तीला निवडतो त्यावेळेस ती व्यक्ती व ते राष्ट्र इतरांपेक्षा वेगळं असल्या प्रकारचं असते. ते इतरांसारखं नसते, कारण देव जगामधून त्यांची निवड करत असतो, जगामधून त्यांना वेगळं करत असतो. देवाने अंधारातून अशा लोकांना निवडलेलं आहे. तुम्हाला मला निवडलेलं आहे यासाठी की आम्ही जगाला प्रकाश असल्या प्रकारचा द्यावा. आता प्रश्न हा आहे की आम्हाला वेगळं करण्यासाठी, वेगळं राहण्यासाठी देव योजना करतो. जे निवडलेले आहे त्यांनी वेगळं दिसावं, वेगळं असावं, त्यांचे विचार वेगळे असावे, त्यांचं जीवन वेगळं असावं. परंतु प्रश्न हा आहे की वेगळं दिसतो का? देवाने आपल्याला वेगळं केलं, परंतु वेगळं दिसतो का? पुष्कळदा याच्यामध्ये काहीही फरक दिसत नाही. जे निवडलेले आहे आणि जे निवडलेले नाही त्याच्यामध्ये काहीही फरक दिसत नाही. पुष्कळदा काय होतं, पावसाळ्यामध्ये सगळीकडे हिरवळ पसरते, जिकडे तिकडे हिरवा रंग दिसतो आणि पाऊस एवढा होतो की दगड जे आहेत ते सुद्धा हिरवे दिसायला लागतात. त्यांना सुद्धा त्यांच्यावर शेवाळ चढते आणि ते सुद्धा, आता दगड कसे काय हिरवे व्हायला नको, परंतु त्यांना सुद्धा हिरवा रंग चढतो. आणि इतर झाडं, इतर जमीन आणि ते दगड याच्यामध्ये काहीच फरक दिसत नाही. आज जे निवडलेले लोक आहेत त्यांची परिस्थिती असल्याच प्रकारची झालेली आहे. इतर जग आणि निवडलेले देवाचे लोक यांच्यामध्ये पुष्कळदा काहीच फरक दिसत नाही. परंतु तुम्हाला आम्हाला देवाने ह्यासाठी निवडलेलं आहे, एक प्रकाश म्हणून निवडलेला आहे. आणि प्रकाश अंधार हे वेगवेगळे आहेत, ते एकत्र असू शकत नाही. एका पोलीस स्टेशनमध्ये ख्रिस्ती चर्चचे लोक आपल्या भानगडी घेऊन गेले. इतक्या विकोपाला गेलेल्या भानगडी, इतक्या प्रकारच्या भानगडी, इतक्या प्रकारचे प्रॉब्लेम, न सुटणारे प्रॉब्लेम. ज्यावेळेस ते त्या पोलीस स्टेशनमध्ये गेले त्यावेळेस त्यांचे प्रॉब्लेम, त्यांच्या भांडणे, त्यांचे भांडणं, त्यांचे तंटे पाहून ते अवाक झाले. ते म्हणाले, असल्या प्रकारचे भांडणं, असल्या प्रकारचे तंटे, असल्या प्रकारचा भ्रष्टाचार तर पॉलिटिक्समध्ये सुद्धा सापडणार नाही. अतिशय भयानक असल्या प्रकारचं
ही गोष्ट देवाच्या निवडलेल्या लोकांसाठी आहे. देवाने आम्हाला प्रकाश म्हणून या जगामध्ये ठेवलेला आहे, प्रकाश म्हणून आम्हाला निवडलेला आहे. विशेषतः आज आजूबाजूच्या परिस्थितीमध्ये कडे जर पाहिलं तर ख्रिस्ती लोकांचा छळ होत आहे आणि त्यांना कुठलंच अस्तित्व राहिलेलं नाही. अशा परिस्थितीमध्ये आमचं कर्तव्य काय आहे त्याचं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. ज्यावेळेस अमेरिकेमध्ये असल्या प्रकारे देवाने या देवाच्या सेवकाला उभं केलं, त्याच्या मागं जे ख्रिस्ती लोक होते ते होते त्यांच्या प्रार्थनेमुळे, त्यांच्या आपल्या जीवनातील त्यांच्या त्यागामुळे आणि त्यांच्या समर्पणामुळे आणि विशेषतः त्यांच्या प्रार्थनेमुळे देवाने हे कार्य देव करू शकला, देव त्या व्यक्तीला उभं करू शकला. आज असल्या प्रकारच्या परिस्थितीमध्ये, ज्या परिस्थितीमध्ये आपण राहत आहोत, आपलं कर्तव्य हे आहे की आम्ही प्रार्थना केली पाहिजे. आपल्यासाठी आपल्यासमोर एक मोठं उदाहरण आहे दानिएलचं. ज्यावेळेस पूर्ण एक देश त्याच्या विरुद्ध बाजूने उभा होता, त्याला प्रतिकार करण्यासाठी उभा होता, त्याला विरोध करण्यासाठी उभा होता, तर त्यावेळेस दानिएल एकच गोष्ट करू शकत होता आणि ती म्हणजे प्रार्थना. आणि त्यांची प्रार्थना केली. प्रार्थना हे त्याचं शस्त्र होतं. अशा परिस्थितीचा सामना करण्यासाठी दुसरं कोणताच उपाय त्याच्याजवळ नव्हता आणि तो करूही शकत नव्हता. त्याच्याजवळ एकच शस्त्र होतं आणि ते म्हणजे प्रार्थना. आज आजूबाजूची परिस्थिती जगाची असल्या प्रकारची भयंकर परिस्थिती जी हाताच्या बाहेर गेलेली आहे, म्हणून ख्रिस्ताचे निवडलेले लोक या नात्याने आमचं कर्तव्य हे आहे की दुसऱ्या बाजूने आम्ही प्रार्थना करावी, प्रार्थना करावी आणि प्रार्थना करावी. जर आम्ही प्रार्थना करतो तर ज्या कार्यासाठी देवाने आम्हाला निवडलेलं आहे, आमच्या ज्या परिस्थितीमध्ये देवाने आम्हाला उभं केलेलं आहे, ती परिस्थिती आम्ही बदलू शकतो आणि देवाचं कार्य पुढे पुढे जाऊ शकतो. आज आपण आत्मपरीक्षण करूया आणि ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवूया. जशी त्या ज्याप्रमाणे यहुदी लोक ही गोष्ट लक्षात ठेवतात की आम्ही देवाचे निवडलेले लोक आहोत, आम्ही वेगळे आहोत, देवाने आम्हाला उभं केलेलं आहे, तीच गोष्ट आम्ही कधी विसरू नये आमच्या दैनंदिन जीवनाच्या कुठल्याही परिस्थितीमध्ये की देवाचे आम्ही निवडलेले लोक आहोत. इस्रायल राष्ट्र हे देवाचं निवडलेलं राष्ट्र आहे. इस्रायल लोक हे देवाचे निवडलेले लोक आहे आणि देव आज त्यांच्यासाठी लढत आहे आणि त्यांची जागा कोणीच पुसून टाकू शकत नाही. त्यांना कधीच कोणी नष्ट करू शकत नाही, कारण त्यांच्या बाजूने देव उभा आहे. आतापर्यंत हजारदा ते राष्ट्र नष्ट झालं असतं, परंतु आज सुद्धा ते टिकून आहे. याला कारण देव त्यांच्या बाजूने लढत आहे. देव आमच्यासाठी लढणारा देव आम्हाला उभं करतो. त्याचप्रमाणे देव असल्याच प्रकारचे अनेक लोक उभे करेल यासाठी की त्याचं कार्य पुढे आणि पुढे जावं, कारण त्याच्या कार्यासाठी देवाने आपलं उभं केलेलं आहे. देव करो आत्मपरीक्षण करण्यासाठी देव आपल्याला सहाय्य करो आणि देव आपणास आशीर्वाद देव. आमेन.